नमस्कार साथियों, मैं आपकी कैमरा रिपोर्टर गोमती शमशेरिया कैमरामैन केपी के साथ आवाज़ लोकतंत्र की चैनल की तरफ से मैं आपको एक नई खबर के साथ लाई हुई। जो आप लोग देख रहे हैं ये बाहर जगह से आई है, जैसे कि नासिक से आए बोलते हैं। इनकी जो मांगे है या तो फिर जिस कार्य से आई है हम उनसे पूछते हैं कि किस कार्य के लिए आए। क्या आपका नाम? मेरा माझं नाव शंकर लक्ष्मण तुंगार, पोलीस पाटील बारगीचा पाडा। आम्ही पेठ पोलीस स्टेशनच्या वतीने नाशिक जिल्हामधून आलेलो आहोत। आमच्या राज्य शासनाकडं बऱ्याच दिवसापासून काही प्रलंबित मागणी आहेत। त्यात पोलीस पाटलांचं वय 60 वर्ष 65 वर्ष करावं अशी आमची प्रामुख्याने महत्त्वाची मागणी आहे। त्याचप्रमाणे पोलीस पाटील सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याला ठोस असं काहीतरी एक रक्कम मिळावी, म्हणजे त्याचा भविष्यात तो त्याचा उदरनिर्वाह व्यवस्थित होईल अशी आमची मागणी होती। त्याचप्रमाणे आम्हाला पोलीस पाटलांना मानधनाच्या 50% पेन्शन देण्यात यावी अशी आमची एक मागणी होती। त्याचप्रमाणे आमचं जे काही मुदतवाढ केली जाते शासनाच्या वतीनं दर 5 वर्षांनी 10 वर्षांनी ती कायमस्वरूपी बंद करण्यात यावी अशा अनेक मागण्या आपल्या शासन दरबारी प्रलंबित आहेत। त्या मागण्यांसाठी आम्ही महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या वतीने आदरणीय बाळासाहेब शिंदे पाटील साहेब यांच्या नेतृत्वात आमच्या नाशिक जिल्ह्याचे भूषण चिंतामण पाटील मोरे साहेब यांच्या नेतृत्वात जिल्हा अध्यक्ष मच्छिंद्र खाते पाटील यांच्याही नेतृत्वात आम्ही हे आंदोलन मोठं आम्ही सहभागी झालो। शंकर लक्ष्मण तुंगार, नाशिक जिल्हा सचिव। माझं नाव सुनीता सुभाष गायकवाड, पोलीस पाटील खोकरतळे। आम्ही पोलीस पाटील मानधन, पोलीस पाटील वय 60 ते 65 करण्यासाठी निकरणं कायमचं बंद करावं याच्यासाठी आलेलो आहे। मैं हमारे मुख्यमंत्री साहब से कहना चाहती हूँ कि ये लोग जो बाहर से आते हैं उनके लिए कोई ज़मीन या तो कोई भवन की संपूर्ण चीज़ों के लिए इनकी व्यवस्था क्यों नहीं की जाती है। ये लोग आते हैं और ऐसी जगह पे अपनी कार्यकारी के लिए और काम करते हैं। आइए हम यहाँ अंकल से भी जानते हैं जो यहाँ के सबसे ज़्यादा बुजुर्ग हैं। माझं नाव निवृत्ती रामगवळी, माझं पोलीस स्टेशन पेठ। आम्ही आज नागपूरमध्ये जी काही आमची मागणी आहे ती मागणी म्हणजे वयवर्ष आमचं 60 वरून 65 झालं पाहिजे या मागणीसाठी आमचं आंदोलन आहे। दुसरी मागणी आमचं जे मानधन आहे ते 15 वरून 25,000 झालं पाहिजे, ह्याही मागण्या आमच्या होत्या। त्याच्यानंतर दुसरी मागणी अशी होती की आमच्या जे काही प्रलंबित मागण्या म्हणजे नूतनीकरण, आमचं जे 5 वर्षानंतर जे नूतनीकरण होतं ते बंद झालं, कायमस्वरूपी बंद झालं पाहिजे। त्या अनेक मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी सगळ्या महाराष्ट्रभरातून आलेले पोलीस पाटील या ठिकाणी आंदोलनासाठी आलो होतो। आपका नाम? निवृत्ती रामगवळी। देखो आप जानते हैं, देखिए आप सबको हमने बता दिया कि किस कारणवश ये लोग इधर आए थे, वो भी नासिक से आए बोलते हैं। तो मैं मुख्यमंत्री से एक ही दरख्वास्त करूंगी कि इनके लिए रहने और खाने के लिए अच्छी व्यवस्था करिए और साथ ही साथ जो इनके जो डिमांड है वो भी पूरी करिए। धन्यवाद। आपकी क्राइम रिपोर्टर गोमती शमशेरिया, प्लीज़ हमको सब्सक्राइब शेयर और लाइक कीजिए और हमें आगे बढ़ाइए, क्योंकि मैं आपके लिए लड़ती हूँ, आपके हक के लिए लड़ती हूँ। धन्यवाद।